हाय हॅलो नमस्कार सर्वांना। तर खूप दिवसांनी मे बी माझा खूप गॅप झाला आहे, बट खूप दिवसांनी आपला व्हिडिओ येतो आहे आणि मला खूप प्रश्न पडतात की स्नेहल हे तुझे ओरिजिनल हेअर्स आहेत का, किंवा तू काय करतेस, किंवा कर्ल्स करतेस का, किंवा रोज कर्ल्स कुठून करून येतेस तू, अशा असंख्य प्रश्नांची उत्तर मी आज देणार आहे ह्या व्हिडिओमध्ये। तर माझे केस हे नक्की कशामुळे असे आहेत हे पाहण्यासाठी, किंवा मी कोणते मेथड यूज करते हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल। त्यासाठी प्लीज त्या अगोदर प्लीज मला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मंडळी, तुम्हाला एक सांगू इच्छिते की हे जे माझे केस दिसत आहेत तर हे लहानपणी माझे सेम असे नव्हते। सो लहानपणी खूप जास्त म्हणजे ड्राय फ्रीझी केस होते आणि मला समजायचंच नाही की नक्की मला आवडायचेच नाहीत, मुळात माझे केस आवडायचेच नाहीत की एवढे फ्रीझी केस आहेत, ड्राय आहेत, की मला स्टाईल पण करता यायची नाही, खूप ड्राय। खाली तुम्हाला एक फोटो दाखवते, त्यामध्ये तुम्ही बघू शकता एक्झॅक्टली माझे केस असेच होते आणि मला खूप कंटाळा यायचा त्या केसांचा, स्टाईल करता येत नव्हती। म्हणजे असे असतात ना ज्यांचे केस असे सिल्की वगैरे असतात त्यांना असं वेगवेगळी स्टाईल करता येते, बट माझा हा प्रॉब्लेम होता की मला करताच येत नव्हती। सो मला बिलकुल पण आवडायचे नाहीत माझे केस, खूप म्हणजे मला चिडचिड व्हायची माझ्या केसांची। तर मला असंच बघता बघता समजलं की ज्यांचे केस कर्ल्स असतात किंवा वेवी असतात किंवा थोडेसे बुरसट असतात त्यांना त्यांच्या केसांची जरा काळजी घ्यावी लागते, जरा रुटीन फॉलो करावं लागतं, जेणेकरून तुमचे केस हे छान प्रॉपर नीटनेटके होतील। आणि तुम्हाला जर जे रुटीन तुम्हाला जर पाहायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण व्हिडिओच्या मध्यंतर मी एक गोष्ट सांगितलेली आहे की कर्ली गर्ल्सवाल्यांनी कोणती गोष्ट टाळावी, तर ती तुम्ही मिस करू नका। त्यामुळे स्टेप नंबर 1 ती म्हणजे की तुम्हाला सल्फेट आणि पॅरेबेन फ्री शॅम्पू यूज करायचं। हो, सल्फेट आणि पॅरेबेन शॅम्पू का यूज करायचं, त्याचं कारण असं की सल्फेट आणि पॅरेबेन हे केसांना आणि स्कॅल्पला खूप ड्राय पाडते, त्याच्यामुळं त्यांचे कर्ली केस असतात त्यांचे ऑलरेडी केस खूप ड्राय असते, फ्रीझी असते, त्यांना एक मॉइश्चरची गरज असते, त्यात आपण अजूनच सल्फेट आणि पॅरेबेन शॅम्पू यूज केले तर ते अजूनच ड्राय पडू शकतात। त्यासाठी तुम्हाला ऑलवेज सल्फेट आणि पॅरेबेन फ्री शॅम्पू यूज करायचे आहेत। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता मी माझ्या केसांना शॅम्पू लावते, जसं की तुम्ही बघू शकता आपल्याला खूप केसांना खूप असं घासायचं नाहीये, रफ नाही करायचंय, नॉर्मली शॅम्पू घ्यायचा आहे, हातांना चोळायचा आणि स्कॅल्पला मसाज करायची आपल्याला। प्रॉपरली मी केसांना एक मसाज देते जेणेकरून माझे केसामध्ये जे ऑइल असेल, डॅन्ड्रफ असेल, स्कॅल्पवर जी घाण असेल ती निघून जाते आणि केसांना खूप पण चोळायचं नाहीये, कारण का तुम्हाला जसं की माहिती आहे आपले केस हे खूप कर्ल्स आहेत, त्यांना अजूनच घासल्याने ते अजून फ्रीझी बनवू शकतात। त्यामुळे नॉर्मली जेंटली आपल्या हातांनी त्याला मसाज द्यायचं। जसं की मी व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे ज्यांचे केस हे कर्ल्स असतात त्यांना मॉइश्चरची खूप गरज असते, तर आपण शॅम्पू केल्यानंतर आपण आपल्या केसांना एक मॉइश्चर प्रोव्हाइड करणार आहे जे की काम करतं कंडिशनर। चांगल्या प्रकारचा कंडिशनर घ्यायचा आहे की ज्यात सल्फेट आणि पॅरेबेन नसणार। तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शॅम्पू झाल्यानंतर आपल्याला कंडिशनर अप्लाय करायचं आहे की जेणेकरून ते कंडिशनर आपल्या केसांना एक मॉइश्चर प्रोव्हाइड करेल। सो कंडिशनर आपल्याला फक्त 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आहे। त्या कालावधीत जर तुम्हाला डिटँगलिंग करायचं असेल तर तुम्ही करू शकता, अदरवाईज तुम्ही तुमच्या केसांना ड्राय केसांना तुम्ही कोंब नाही करायचं आहे। त्याचं रिझन असं आहे की ऑलरेडी फ्रीझी असतात केस, त्यात मॅनेजेबल नसतात, त्यात अजून कोंब केल्याने अजून फ्रीझी बनतात। मी तुम्हाला फोटो शेअर करते की तुम्ही बघू शकता अक्षरशः कोंब केल्यानंतर ना आपले केस हे असे दिसू शकतात। सो कीप इट इन युअर माइंड दॅट डोंट कोंब युअर हेअर। जसं की मी सांगितलं तुम्हाला, कंडिशनर केल्यानंतर ना आपल्याला आपल्या केसांना मॉइश्चरायझर द्यायचंय जे की लिव्हिंग क्रीम करतं। जसं की आपल्याला प्रॉपर वीक जोपर्यंत आपण सेकंड वॉश देत नाही केसांना तोपर्यंत प्रॉपर मॉइश्चरचं काम ही लिव्हिंग क्रीम करते। सो आपल्याला लिव्हिंग क्रीम अप्लाय करायची आहे, ती आपल्या केसांना तशीच ठेवायची, ती वॉश करायची नाहीये। कारण लिव्हिंग क्रीमचं काम काय आहे ते मी तुम्हाला सांगते। जसं की एक क्रीम, आता आपल्याला चेहऱ्यावर आपण मॉइश्चरायझर लावतो, त्याचं काम काय करतं, ती मॉइश्चरायझर आपल्या स्किनवर हायड्रेशन प्रोव्हाइड करतं। तसंच आपल्याला
ड्राय केसांना म्हणजेच कर्ली केसांना खूप जास्त मॉइश्चरायझरची गरज असते, ती आपल्याला लिव्ह इन क्रीम प्रोव्हाइड करते. जसं की आपण लिव्ह इन क्रीम लावल्यानंतर ना आपल्याला पूर्ण वीक आपल्याला मॉइश्चर प्रोव्हाइड करते, स्मूथनेस सॉफ्टनेस केसांना प्रोव्हाइड करते. सो आपल्याला लिव्ह इन क्रीम अप्लाय करायची, नंतर एक सुती कपडा घेऊन केसांना रॅप करायचा आहे. केसांना गुंडाळल्यानंतर ना त्याला फक्त 5 ते 10 मिनिट ठेवायचं आहे. त्यानंतर तो जो आपण कापड आपल्या केसांना रॅप केलेलं होतं ते रिमूव्ह करायचं आहे. त्यात भेटतात कोणत्याही चांगल्या प्रकारचं जेल घेऊन आपल्या केसांना स्टाईल करायचं आहे. जसं की स्टाईल करण्याचे खूप प्रकार आहेत, तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं जेल घेऊन तुम्ही तुमच्या केसांना लावून तुम्ही स्टाईल करू शकता तुमच्या अकॉर्डिंग. जसं की खूप सारे प्रकार आहेत, जसं की तुम्ही साधं क्रंच पण करू शकता किंवा फिंगर कॉईल मेथड यूज करून तुम्ही तुमच्या केसांना एक डेफिनेशन देऊ शकता. तर ॲज युअर विश, तुमची इच्छा. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा टॉपिक कव्हर करणार आहे की तुम्ही कोणकोणत्या प्रकारे तुमचे कर्ल्स करू शकता. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि नेक्स्ट व्हिडिओ पण बघावा लागेल. सो स्टे ट्यून. तर मंडळी, मला असं वाटतं की आजचा व्हिडिओ खूप नॉलेजेबल होता आणि मला असं वाटतं की तुम्हाला पूर्ण समजलं असेल की नक्की कर्ली गर्ल्स आणि ज्यांचे केस हे वेवी असतात त्यांनी नक्की कोणत्या स्टेप फॉलो केले पाहिजे की जेणेकरून तुमचे केस हे असे छान कर्ल्स होतील. सो मला असं वाटतं की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्या तुमच्या फ्रेंड्स आहेत की ज्यांचे कर्ल्स आहेत, तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि सांगायला विसरू नका की आजचा व्हिडिओ कसा झाला. थँक्यू. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.